Hello and good morning, dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Ms. Sonam Pawar and today we have continued our subject of impression management. In today's lecture, we have continued the techniques of impression management. Okay? In today's lecture, we have continued the techniques of impression management. आज आपण या लेक्चरमध्ये इम्प्रेशन मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण या इम्प्रेशन मॅनेजमेंटमधील जो युनिट नंबर फर्स्ट आहे ते स्टार्ट केले आहे. या युनिट नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला 3 मेन कंटेंट्स दिले आहेत. त्यामध्ये फर्स्ट कंटेंट आहे मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट. सेकंड कंटेंट्स आहे मोटिव्स अँड स्ट्रॅटर्जीज ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट. अँड थर्ड कंटेंट आहे टेक्निक्स ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण इम्प्रेशन ही कन्सेप्ट काय आहे, त्याचबरोबर इम्प्रेशन मॅनेजमेंट ही कन्सेप्ट आणि त्याचे काही डेफिनेशन्स डिस्कस केल्या. त्याचबरोबर या इम्प्रेशन मॅनेजमेंटचे जे काही मोटिव्ज आहेत त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल मोटिव्ज, एक्सप्रेसिव्ह मोटिव्ज हे देखील त्याचं ऑलरेडी स्टडी केला आहे. आणि स्ट्रॅटर्जीज ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट हे देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्सला डिस्कस केले आहे. तर त्याचबरोबर या इम्प्रेशन मॅनेजमेंटमधील जे काही इम्प्रेशन योग्य त्या प्रकारे मॅनेज करायचे असेल, ते कंट्रोल करायचे असेल, तर त्यासाठी काही टेक्निक्स आहेत. ते टेक्निक्स कोणते आहेत तर त्यामध्ये 9 टेक्निक्स आहेत. ते फर्स्ट टेक्निक आहे सेल्फ डिस्क्रिप्शन, असोसिएशन, ओपिनियन, कन्फॉर्मिटी, एक्सक्युजेस, ॲपॉलॉजीज, एक्सक्लेमिंग, फ्लॅटरी अँड फेवर्स असे या इम्प्रेशन मॅनेजमेंटमधील काही टेक्निक्स आहेत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण यामधील 4 टेक्निक्स ऑलरेडी डिस्कस केले आहे. त्यामध्ये सेल्फ डिस्क्रिप्शन हे टेक्निक्स काय आहे, त्याची हेल्प इम्प्रेशन कंट्रोल करण्यासाठी, ते योग्य प्रकारे मॅनेज करण्यासाठी कशा प्रकारे होते ते पाहिले. त्यानंतर असोसिएशन टेक्निक्स पाहिले आहे, कन्फॉर्मिटी अँड एक्सक्युजेस असे 4 टेक्निकचे डिस्कशन आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी केले आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण ॲपॉलॉजीज, एक्सक्लेमिंग, फ्लटरी, फेवर्स अँड ओपिनियन असे रिमेनिंग राहिलेले जे 5 टेक्निक्स आहेत ते डिस्कस करणार आहोत. तर यामधील 5 नंबरचा टेक्निक्स आहे इम्प्रेशन मॅनेजमेंटमधील, तो म्हणजे ॲपॉलॉजीज. ॲपॉलॉजीज मीन्स वॉट? ॲडमिटिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर ॲन अनडिझायरेबल इव्हेंट अँड सायमल्टेनियसली सिकिंग टू गेट अ पॅर्डन फॉर द ॲक्शन. तर ॲपॉलॉजीज म्हणजे काय? दिस इज द 5th टेक्निक्स ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट. या इम्प्रेशन मॅनेजमेंटचे जे काही टेक्निक्स आहेत त्यामधील 5 नंबरचे हे अत्यंत इम्पॉर्टंट असणारे टेक्निक्स आहे. ओके, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट to control the impression. Apologies means what? Apologies means saying sorry. Okay, apologies means saying sorry, okay, ongoing reason and saying that this is not happen. Okay, apologies means what? Saying sorry and ongoing reason and saying that this not happen again means what? In Marathi you can say क्षमा मागणे. Okay, apologies means क्षमा मागणे. Here what are you trying to say? You are trying to say apologizing for the bad thing that happened in the event that shouldn't have happened again. म्हणजे काय तर एखादं इव्हेंट आहे, ओके, एखादे फंक्शन आहे किंवा तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहात त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना काहीतरी चूक झाली असेल. ओके, तुम्हाला त्या एम्प्लॉईजना त्या ऑर्गनायझेशन अनेक काम करावे लागते. मग फॉर एक्झाम्पल एम्प्लॉय टू द बॉस, आय एम सॉरी, आय मेड अ मिस्टेक ऑन द रिपोर्ट, प्लीज फॉरगिव्ह मी. तर एखादा एम्प्लॉय आहे, त्या एम्प्लॉयकडून जे त्यांचे रिपोर्ट्स आहेत, जो काय अहवाल आहे तो अहवाल मेंटेन करताना, तो योग्य त्या प्रकारे प्रिपेअर करताना त्याच्याकडून काही मिस्टेक झाली असेल, काही चूक झाली असेल, तर तो काय करणार आहे एम्प्लॉय त्या ठिकाणी त्याच्या बॉसला काय म्हणणार आहे की बॉस मला क्षमा करा, माझ्याकडून अशी चूक झालेली आहे, ओके, अशी मिस्टेक झाली आहे, पण ही मिस्टेक मी पुन्हा करणार नाही, यासाठी मला या क्षणी क्षमा करा. म्हणजे काय केले जाते या ठिकाणी, तो जो एम्प्लॉय आहे त्याच्याकडनं जी काही मिस्टेक झाली असेल तो त्या ठिकाणी स्वतः कबूल करत आहे, मान्य करत आहे आणि जे त्यांची बॉस असतील त्यांच्याकडे तो क्षमा मागत आहे. या ठिकाणी त्या एम्प्लॉयचे ओके गुड इम्प्रेशन त्या बॉसवरती पडणार आहे. म्हणजे तो बॉस काय म्हणणार की हा एम्प्लॉई कोण आहे,
प्रामाणिक आहे आणि त्याने जी काही त्याची मिस्टेक झाली आहे ती त्याने स्वतः मान्य केली आहे. यासाठी तो त्याचा बॉस काय करणार आहे, त्याच्याकडनं जे काही चूक घडली असेल त्यासाठी त्याला क्षमा करू शकतो. म्हणून ॲपॉलॉजीज ही इम्प्रेशन मॅनेजमेंटमधील अत्यंत इम्पॉर्टंट टेक्निक्स आहे की एखाद्या गोष्टीबद्दल काही मिस्टेक झाली असेल, एखादे काम करताना काही मिस्टेक झाली असेल तर त्या क्षणी त्या ठिकाणी ती चूक मान्य केली पाहिजे, ती मिस्टेक मान्य केली पाहिजे. आणि जो काही व्यक्ती असेल, जे आपले बॉस असतील, ओके, आपले जे काही फ्रेंड्स असतील किंवा आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये आपल्याला एखादे काम दिले असेल आणि ती काही चूक झाली असेल ती मान्य करणे आणि त्या क्षणी त्या ठिकाणी क्षमा मागणे. यातून तुमचे गुड इम्प्रेशन, एक छान प्रकारची छाप, तुमचं स्टेटस त्या समोरील व्यक्तीच्या माइंडमध्ये सेट होऊ शकते. यासाठी हे ॲपॉलॉजीज टेक्निक्स आहे ते इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामधून गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर यामधील 6 नंबरचे टेक्निक्स आहे ते म्हणजे एक्सक्लेमिंग. ओके, आपण या लेक्चर्समध्ये इम्प्रेशन मॅनेजमेंटमधील जे काही टेक्निक्स आहेत ते टेक्निक्स डिस्कस करीत आहोत. प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण हे टेक्निक्स डिस्कस करीत आलो आहोत. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण फर्स्ट जे 4 टेक्निक्स होते ते डिस्कस केले. त्याच्यामध्ये सेल्फ डिस्क्रिप्शन टेक्निक्स, असोसिएशन टेक्निक्स, कन्फर्मिटी टेक्निक्स अँड एक्सक्युजेस टेक्निक्स, हे 4 टेक्निक्स ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये डिस्कस केले आहे. आत्ताच या क्षणी आपण ॲपॉलॉजीज हे टेक्निक्स म्हणजे काय ते डिस्कस केले. नाव लेट्स सी एक्सक्लेमिंग. एक्सक्लेमिंग म्हणजे काय? ओके, एक्सक्लेमिंग मीन्स टू ग्रीट द पब्लिक विथ प्राऊड बिकॉज ऑफ द एक्सलन्सी ऑफ oneself about the work they done perfectly and got praise from the higher ranked person. Okay, exclaiming means what? Exclaiming means to greet the public with proud. Okay, exclaiming means to greet the public with proud because of the excellency of oneself about the work they done perfectly and got praise from the higher ranked person. तर एखादा व्यक्ती आहे, ओके, एक्सक्लेमिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीला, ओके, त्याला जे काही काम दिलेले असते, ओके, त्याला जे काही काम दिलेलं असते तो अत्यंत मनापासून व प्रॉपरली कंप्लीट करतो व प्रॉपरली कंप्लीट करताना तो ते काम अचूक पद्धतीने म्हणजे करेक्ट करत असेल तेव्हा त्या व्यक्तीचे सर्वांसमोर काय केले पाहिजे, त्या व्यक्तीने असे जे त्याला काम दिलेले आहे ते त्याने एकदम परफेक्ट पद्धतीने काही मिस्टेक न करता कंप्लीट केले आहे असे त्याचे कौतुक करणे म्हणजे एक्सक्लेमिंग होय. आणि त्याचं हे कौतुक अत्यंत प्राऊडली फील त्या ठिकाणी त्या व्यक्तीला होत असते. Exclaiming means what? Exclaiming means to proudly and openly acknowledge somebody when they do their work properly or correctly. Okay? एक्सक्लेमिंगची तुम्ही डेफिनेशन लक्षात घ्या की एक्सक्लेमिंग म्हणजे काय. तर एक्सक्लेमिंग मीन्स टू ग्रीट द पब्लिक विथ प्राऊड बिकॉज ऑफ द एक्सलन्सी ऑफ oneself about the work they done perfectly and got praise from the higher ranked person. Means what? Exclaiming means what? Exclaiming means to proudly and openly acknowledge somebody when they do their work properly or correctly. For example, तुम्ही स्टुडंट आहात आणि तुमच्या टीचर्सने तुम्हाला एखादा होमवर्क सांगितला असेल आणि ते होमवर्क तुम्ही अत्यंत परफेक्टली केला असेल, तुम्ही नोट्स जे काढले ते प्रॉपरली नोट्स काढले असेल आणि ते करेक्टली नोट्स तुम्ही काढले असेल तर आणि तुम्ही टीचर्सला दाखवलं तर टीचर्स काय करणार आहे तर पूर्ण क्लाससमोर तुमचे कौतुक करणार आहे की या स्टुडंटने काय केले आहे, अत्यंत चांगल्याप्रमाणे प्रामाणिकपणे नोट्स काढले आहे, ते योग्य त्या प्रकारे प्रिपेअर केले आहे, त्याचबरोबर त्याला जे काही काम दिले आहे त्याने ते अत्यंत करेक्टली केलं आहे. तर त्या ठिकाणी ते टीचर्स तुमचे काय करणारे, कौतुक करणारे आणि त्या क्षणी तुम्हाला त्या क्लासमध्ये प्राऊड फील होत असते. म्हणून एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करणे म्हणजेच एक्सक्लेमिंग होय. ओके, एक्सक्लेमिंगला इन मराठीमध्ये काय म्हटले जाते, प्रशंसा करणे. एखाद्या व्यक्तीने चांगल्या प्रकारे काम केले असेल, ते करेक्टली काम केले असेल तर त्याचे ऑल व्यक्तींसमोर, ओके, सर्व व्यक्तींसमोर अभिमानाने त्याचे कौतुक करणे म्हणजे एक्सक्लेमिंग होय. फॉर एक्झाम्पल, द एम्प्लॉईज that have a good idea and get praise from the leader of the project and the employees will motivate to work harder and better quality. म्हणजे काय तर तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करता, तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता त्यावेळेस तुम्ही एकत्र येऊन, ओके, पूर्ण टीमबरोबर काम करीत असता. त्याचबरोबर
तुम्हाला अनेक प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये कंप्लीट करायचे असतात आणि असे एखादे प्रोजेक्ट कंप्लीट करताना ओके तुम्हाला काही गुड आयडिया सुचत असतील आणि त्यावेळेस तुम्ही तो प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी असे गुड आयडिया त्या कंपनीसमोर तुम्ही मांडले आणि ते जे काही तुमचे आयडियाज आहेत ते त्या ऑर्गनायझेशनमधील ऑल एम्प्लॉईजना मान्य असेल तर त्यावेळेस तुम्ही काय होणार आहे, त्यावेळेस तुम्ही स्वतः मोटिवेट होता आणि ते जे काही तुम्हाला काम दिले आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे क्वालिटेटिव्ह काम करण्याचे प्रयत्न करीत असता. अत्यंत वर्क हार्ड हार्डवर्क घेऊन तुम्ही ते चांगल्या पद्धतीने काम कंप्लीट करता आणि असे काम कंप्लीट केल्यानंतर तुमचा जो काही बॉस आहे ते काय करणार, त्या कंपनीमध्ये तुमचे अभिमानाने तुम्ही जे काही काम केलं आहे त्याचे कौतुक करतो. त्यालाच म्हणजे एक प्रकारे तुमची प्रशंसा केली जाते, त्यालाच एक्सक्लेमिंग असे म्हटले जाते. त्यानंतरचे टेक्निक आहे या इम्प्रेशन मॅनेजमेंटमधील ते म्हणजे फ्लॅटरी. फ्लॅटरी मीन्स व्हॉट, द complimenting others about their virtues in an effort to make oneself appear perceptive and likable. Okay, flattery is an assertive social technique for managing others' impression to increase one's social attractiveness. This is done by saying things that flatter, praise or compliment the other. This impression technique is especially common in the online marketing world. In simple words, flattery means what? The flattery means you trying to communicate with someone with very sweet tone and you trying to praise them, you trying to compliment them on everything. म्हणजे काय तर फ्लॅटरी म्हणजे एखाद्या व्यक्तीचे आकर्षण वाढवण्यासाठी त्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या इम्प्रेशन योग्य त्या प्रकारे मॅनेज करण्यासाठी हे एक अत्यंत असर्टिव्ह असे टेक्निक आहे या इम्प्रेशन मॅनेजमेंटमधील. अशा प्रकारचे काही इम्प्रेशन मॅनेजमेंट टेक्निक आहे याचा यूज जास्त मोठ्या प्रमाणावर कुठे केला जातो किंवा हे जे फ्लॅटरी टेक्निक्स आहे ते कुठे योग्य आहे तर त्याचा वापर जास्तीत जास्त ऑनलाईन मार्केटिंग स्पेसमध्ये ते काय आहे या ठिकाणी प्रचलित आहे व त्याची ओळखीचे आहे व ते त्या ठिकाणी ते ऑनलाईन मार्केटिंग स्पेसमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण की ऑनलाईन मार्केटिंग करताना इतर लोकांना कस्टमर्सना आकर्षित करून घेण्यासाठी या फ्लॅटरी टेक्निक्सचा काय केला जातो, यूज केला जातो. एखाद्याला आवडीचे किंवा समजण्यासारखे वाटण्यासाठी जास्तीत जास्त काय केली जाते, त्या व्यक्तीची प्रशंसा केली जाते. आणि या इम्प्रेशन मॅनेजमेंटमधील हे अत्यंत उपयुक्त असे टेक्निक्स आहे. फ्लॅटर इज द ॲक्ट ऑफ गिविंग एक्सेसिव्ह कॉम्प्लिमेंट्स जनरली फॉर द पर्पज. तर काही हेतू त्यांचा काहीतरी हेतू समोर ठेवून जे काय त्यांचे पर्पज आहे ते पर्पज समोर ठेवून काय केले जाते, जे काय ते काम करतात ते जे काय ॲक्ट करतात त्या ठिकाणी त्या फ्लॅटरी या टेक्निक्सद्वारे जी काय व्यक्ती आहे त्याचे आकर्षित करून घेण्यासाठी त्याला आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी या फ्लॅटरी टेक्निक्सचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला आहात आणि त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर जेवायचे असेल तर तुम्ही काय करणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त जेवायचे असेल, त्या अतिरिक्त जेवणाची सेवा हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जो काही शेफ आहे जो त्या ठिकाणी जेवण तयार करतो त्या शेफची तुम्ही काय करणार आहे, त्या ठिकाणी जास्तीचे जेवण मिळवण्यासाठी त्या शेफची तुम्ही प्रशंसा करू शकता. आणि त्या ठिकाणी हे फ्लॅटरी दिसून येते की तुम्ही एखाद्या व्यक्तीची आकर्षित करून घेण्यासाठी काय करता, त्या ठिकाणी त्याचे जास्तीत जास्त प्रशंसा करता, त्यालाच फ्लॅटरी असे म्हटले जाते. फ्लॅटरी मीन्स व्हॉट, फ्लॅटरी मीन्स यू ट्राईंग टू कम्युनिकेट विथ समवन विथ व्हेरी स्वीट टोन. तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही जेव्हा संभाषण करता, जेव्हा कम्युनिकेशन करतात त्यावेळेस तुम्ही काय करता, त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करता अत्यंत स्वीट टोनमध्ये कम्युनिकेशन करीत असता. अँड यू ट्राईंग टू प्रेज देम, यू ट्राईंग टू कॉम्प्लिमेंट देम ऑन एव्हरीथिंग. आणि तो जो काही व्यक्ती काम करतो आहे त्या व्यक्तीची तुम्ही काय करता, प्रशंसा करता, त्याने जे काही काम केलं आहे त्याची कॉम्प्लिमेंट्स त्याला देत असता. एक प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीचे मन आकर्षित करता आणि त्याच्यामध्ये तुमचा जो काही पर्पज आहे तो तुमचा जो काही हेतू आहे तो हेतू साध्य करण्यासाठी या फ्लॅटरी टेक्निकचा वापर केला जातो. त्यानंतरचे टेक्निक आहे ते म्हणजे फेवर्स. फेवर्स हे या इम्प्रेशन मॅनेजमेंट टेक्निक्समधील
8 नंबरचे टेक्निक्स आहे. फेवर्स मीन्स वॉट? डुईंग समथिंग नाईस फॉर समवन टू गेन दॅट पर्सन्स ॲप्रुव्हल. वन ऑफ द इझिएस्ट वेज ऑफ इन्फ्लुएन्सिंग अदर्स टू लाईक us. For you must have done something for someone to change how they see you. Well, that was a favor. To do something nice for others, to receive approval or acceptance is to do a favor. For example, you may take on some extra work so that your co-worker can attend their child's school play. The favors म्हणजे काय? Favors means to ask for something and to make doing something nice for someone so that in do return for you. Okay, favors means what? Favors means to ask for something and to make doing something nice for someone and so that in do return something for you. एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्यासाठी काहीतरी चांगले करणे जेणेकरून आपल्यासाठी देखील तो काहीतरी चांगले करेल. ओके, डुईंग समथिंग नाईस फॉर समवन टू गेन दॅट पर्सन्स ॲप्रुव्हल. त्या व्यक्तीची एखाद्या कामासाठी मंजुरी मिळवण्यासाठी, ओके, एखाद्यासाठी काहीतरी चांगले करणे म्हणजे फेवर्स होय. आणि एखाद्या व्यक्तीचे ओके इम्प्रेशन, त्याच्या माइंडमध्ये गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट असे टेक्निक्स आहे. ओके, त्याचबरोबर यू मस्ट हॅव डन समथिंग फॉर समवन टू चेंज हाऊ दे सी यू. ओके, तो व्यक्ती तुमच्याकडे कसा पाहतो, ओके, आणि त्याने कसे पाहिले पाहिजे यासाठी ते इम्प्रेशन कंट्रोल करण्यासाठी या टेक्निक्सचा वापर केला जातो. आता समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी एखादे चांगले काम केले तर तो व्यक्ती तुम्हाला काय म्हणणार आहे? हा व्यक्ती कसा आहे? चांगला आहे, तो दुसऱ्यांची हेल्प करतो. मग यासाठी इन फ्युचरमध्ये ओके जर काही तुमच्या रिलेटेड काम आले तर तो त्या ठिकाणी तुमचे नाव सुचवू शकतो, ते तुम्हाला फेवर देऊ शकतो. यासाठी हे फेवर्स टेक्निक्स गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. यामधून ओके टू मेक डुईंग समथिंग नाईस फॉर समवन, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी काहीतरी चांगले काम करीत असतात सो दॅट इन डू रिटर्न समथिंग फॉर यू, त्यावेळेस तो व्यक्ती तुमच्यासाठी त्याचा परतावा म्हणून तुमच्यासाठी देखील काहीतरी चांगलेच करीत असतो. किंवा एखाद्या कामासाठी तुम्हाला त्याची मंजुरी मिळवायची असेल तर तो जो काही तुम्हाला काम देईल त्याचं अप्रुव्हल करायचे असेल तर त्याची मंजुरी मिळवण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीसाठी काहीतरी चांगले करणे पहिल्यांदा गरजेचे आहे. ओके, फेवर्स म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीसाठी काहीतरी चांगले करणे जेणेकरून तो व्यक्ती देखील तुम्हाला त्याचे रिटर्न, त्याचा परतावा म्हणून तुमच्यासाठी देखील काहीतरी चांगले करत असतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला एखादे काम करायचे असेल, त्या कामासाठी मंजुरी मिळवायची असेल तर तुम्ही फर्स्टली त्या व्यक्तीसाठी काहीतरी योग्य केले पाहिजे जेणेकरून तुमचं जे काही काम असेल त्या कामासाठी तो व्यक्ती ॲप्रुव्हल देऊ शकतो. आणि फेवर्स टेक्निक्स कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते, कारण की तिथे खूप एम्प्लॉईज एकत्र येऊन काम करत असतात. त्यांना जे काही टास्क दिलेले असतात ते कंप्लीट करत असतात. त्याचबरोबर त्यांना प्रमोशन, ट्रान्सफर ओके यासाठी असे फेवर्स मिळवणे आवश्यक असते. आता प्रमोशन त्यांना कसे मिळू शकते? जर त्याने त्या ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या प्रकारे काम केले, जे काही एम्प्लॉयर्स आहेत त्यांनी योग्य प्रकारे जे काही त्यांनी ऑर्डर दिली असेल ती ऑर्डर त्यांनी ऐकल्या, वेळच्या वेळी त्यांनी टास्क कंप्लीट केले, ओके, तर काय होणार आहे? त्यांचे प्रमोशन मिळवण्यासाठी त्याची हेल्प होऊ शकते. म्हणून फेवर हे टेक्निक हे इम्प्रेशन मॅनेजमेंटमधील देखील अत्यंत इम्पॉर्टंट असे टेक्निक आहे की तुम्ही टू मेक डुईंग समथिंग नाईस फॉर समवन अँड सो दॅट इन डू रिटर्न समथिंग फॉर यू. फेवर्स म्हणजे काय? एखाद्यासाठी तुम्ही काहीतरी चांगले करावे जेणेकरून तुम्हाला इन फ्युचरमध्ये कोणत्याही गोष्टीसाठी मंजुरी मिळवायची असेल, ते ॲप्रुव्हल करायची असेल तर त्या व्यक्तीने तुम्हाला त्या ठिकाणी मंजुरी दिली पाहिजे. यासाठी हे फेवर टेक्निक अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचे टेक्निक आहे या इम्प्रेशन मॅनेजमेंटमधील ते म्हणजे ओपिनियन. ओपिनियन इज द लास्ट टेक्निक्स ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट टेक्निक्स. ओपिनियन मीन्स गिव्हिंग अ सजेशन्स or your point of view in particular matter of thing. It is used to show the knowledge and experience one has through telling what they think about the particular point. Okay, opinion means what? Opinion means giving a suggestion or your point of view in particular matter of thing. It is used to show the knowledge and experience one has through telling what they think about the particular point.
ओपिनियन मीन्स वॉट, तर तुम्ही कंपनीमध्ये काम करतात, तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात त्या ठिकाणी अनेक डिसिजन्स घ्यावे लागतात. मग असे डिसिजन्स घेताना त्या ठिकाणी कॉन्फरन्स बोलवावी लागते, अनेक मीटिंग्स होत असतात. मग त्या मीटिंग्समध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी काय केले जाते, हे सर्व एम्प्लॉईज एकत्र येऊन तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यावरती ओके, तो जो काही प्रॉब्लेम आहे त्यावरती प्रत्येक व्यक्तीला तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी त्यांचे मत विचारले जाते. मग त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचे मत मांडणे आवश्यक आहे. तुमचे ओपिनियन त्या गोष्टीविषयी नक्की काय आहे ते त्या ठिकाणी तुम्ही मांडले पाहिजे. आणि असं स्वतःचे मत मांडताना ते योग्य असणे आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्ही असं स्वतःचे मत मांडत असतात त्यावेळेस जर तुमचे ते मत योग्य असेल, राईट असेल, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या माइंडमध्ये काय होणार आहे, समोरील व्यक्तीच्या माइंडमध्ये तुमच्याबद्दलचे गुड इम्प्रेशन हे क्रिएट होऊ शकते. ओपिनियन मीन्स वॉट, ओपिनियन मीन्स गिविंग अ सजेशन्स. ओके, जे काही प्रॉब्लेम्स असतील, एखादे काम असेल तर त्यामध्ये तुम्ही स्वतःचे सजेशन्स दिले पाहिजे की ते काम असे तुम्ही कंप्लीट केले पाहिजे, किंवा एखादा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करण्यासाठी तुम्ही असे सजेस्ट दिले तर काय होणार, तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतो. म्हणून एखाद्या गोष्टीवरती तुम्ही सजेशन्स देणे, स्वतःचे मत मांडणे म्हणजेच ओपिनियन होय. अँड युअर पॉईंट ऑफ व्ह्यू इन पर्टिक्युलर मॅटर ऑफ थिंग. आणि जो काय मॅटर असेल ओके, त्या पर्टिक्युलर मॅटरवरती तुम्ही स्वतःच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करून ओके त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचे ओपिनियन योग्य त्या पद्धतीने तुम्हाला मांडता आले पाहिजे आणि ते तुम्ही मांडले पाहिजे. इट इज यूज टू शो द नॉलेज अँड एक्सपिरियन्स. मग या ठिकाणी तुमच्याकडे असणारं जे काही नॉलेज आहे ते नॉलेज आणि तुमचा एक्सपिरियन्स हा दिसून येतो. कारण की एखादी ओपिनियन मांडायचे असेल एखाद्या गोष्टीवरती तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज असणे आवश्यक आहे, तुमचा एक्सपिरियन्स चांगला असणे आवश्यक आहे, तो जास्त असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स आणि नॉलेज हे एक्स्ट्रा असेल, ते जास्त असेल, तरच तुम्ही जो काय पर्टिक्युलर मॅटर आहे, तो काय प्रॉब्लेम आहे, तो योग्य त्या प्रकारे सॉल्व करण्यासाठी मदत करू शकता. म्हणून तुम्ही जेव्हा स्वतःचे मत एखाद्या गोष्टीवरती मांडत असतात त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे सर्व गोष्टींचा विचार करून आणि अत्यंत तुमचा जो काय एक्सपिरियन्स असेल, जे काय तुमचे नॉलेज असेल, ते नॉलेज एक्सपिरियन्स या दोन्हींचा वापर करून त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचे योग्य त्या रीतीने आणि अत्यंत सिम्पल वर्ड्समध्ये ते तुमचे जे काही ओपिनियन असेल, जे काही सजेशन्स असेल एखाद्या मॅटर्सवरती ते योग्य त्या प्रकारे मांडले पाहिजे. आणि यामधून समोरील व्यक्ती जो काय आहे जे तुमचे सजेशन्स ऐकत आहे त्याच्या माइंडमध्ये तुमच्याबद्दलची गुड इम्प्रेशन क्रिएट होत असते. तुम्ही किती नॉलेजेबल पर्सन आहात, तुमच्याकडे एक्सपिरियन्स किती आहे, हे सर्व तुमच्या ओपिनियनवरती दिसून येते. म्हणून असे ओपिनियन तुम्हाला अत्यंत परफेक्टली पद्धतीने इन सिम्पल लँग्वेजमध्ये आणि समोरील व्यक्तीला समजेल अशाच प्रकारे तुम्हाला मांडता आले पाहिजे. आणि असे ओपिनियन मांडताना तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करूनच ओके, आता जी काही कंपनी आहे त्या कंपनीचा इन फ्युचरचा विचार करून, इन प्रेझेंट सिच्युएशनचा विचार करून, त्याचबरोबर जे काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवरती कशा प्रकारे तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतो ओके, हे सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्ही त्या ठिकाणी ओपिनियन मांडले पाहिजे. म्हणून ओपिनियन हे इम्प्रेशन मॅनेजमेंटमधील अत्यंत इम्पॉर्टंट टेक्निक का आहे, तर त्यामधून तुमचे नॉलेज आणि तुमचं एक्सपिरियन्स हे दिसून येतो. तुम्ही किती नॉलेजेबल पर्सन आहात ओके, हे समोरील व्यक्तीच्या माइंडमध्ये सेट होत असते आणि त्याच्यामधून तुमचं योग्य प्रकारची छाप, तुमचा ठसा क्रिएट होण्यासाठी मदत होत असते. Okay, in simple words, opinion means what? Opinion means what a think about a particular thing and गिविंग अ सजेशन्स और पॉईंट ऑफ व्ह्यू इन पर्टिक्युलर मॅटर ऑफ थिंग. तर तुम्ही जे काही पर्टिक्युलर थिंग आहे, एखादी गोष्ट आहे, त्या गोष्टीवरती कशाप्रकारे विचार करता आणि विचार करून तुम्ही कशाप्रकारे त्या गोष्टीवरती सजेशन्स देता, ते त्याचे ओपिनियन मांडता म्हणजेच ओपिनियन होय. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये या इम्प्रेशन मॅनेजमेंटमध्ये जे काही टेक्निक्स आहेत ते टेक्निक्स डिस्कस केले आहेत. तर यामध्ये 9 टेक्निक्स आहेत. त्या 9 टेक्निक्समधील 4 टेक्निक्स हे आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी डिस्कस केले आहेत आणि रिमेनिंग 5 टेक्निक्स हे आजच्या लेक्चर्समध्ये आपण डिस्कस केले आहेत. तर या इम्प्रेशन मॅनेजमेंटमध्ये जे काही टेक्निक्स आहेत ते टेक्निक्स कोणते आहेत, तर फर्स्ट आहे सेल्फ डिस्क्रिप्शन, नेक्स्ट आहे असोसिएशन, ओपिनियन, कन्फॉर्मिटी, एक्सक्युजेस,
ॲपोलॉजीज, एक्सक्लेमिंग, फ्लॅटरी अँड फेवर्स. तर अशा प्रकारची जी काही ऑल टेक्निक्स आहेत ते ऑल टेक्निक्स प्रत्येक व्यक्तीसाठी इम्पॉर्टंट आहे आणि या टेक्निकचा वापर डे टू डे लाईफसाठी देखील वापर होत असतो. एखाद्या व्यक्तीचे जे काही इम्प्रेशन आहे ते इम्प्रेशन कंट्रोल करण्यासाठी, ते मॅनेज करण्यासाठी आणि गुड इम्प्रेशन समोरील व्यक्तीच्या माइंडमध्ये सेट करण्यासाठी या ऑल टेक्निक्सचा वापर केला जातो. म्हणून हे इम्प्रेशन मॅनेजमेंटमधील टेक्निक्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये ऑल टेक्निक्स डिस्कस केले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण हे जे काही इम्प्रेशन आहे ते इम्प्रेशन मॅनेज कसे केले पाहिजे, ओके, ते डिस्कस करणार. हाऊ टू मॅनेज द इम्प्रेशन आणि ते इम्प्रेशन मॅनेज करण्यासाठी ते कशाप्रकारे मॅनेज केले जाते त्याचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.